राम राम मंडळी. तर आज साईज गेन सिरीजमध्ये आज आपण करणार आहे शोल्डर आणि लेग स्ट्रेंथ. तर आजचा आपला शोल्डरचा पंप जोरात होता. जरा वॉर्मअप केला आणि घेतलं स्क्वॉट्स मारायला. मशीनवरती स्क्वॉट्सचे 2 सेट मारलं. त्याच्यानंतर म्हटलं आता रेग्युलर स्क्वॉट मारावेत. रेग्युलर स्क्वॉटला 22 किलोचा 12 आणि दोन्ही साईडला 20-20 किलो असं 40 किलो असं आपण 62 किलोनं 2 सेट मारलं. परत नंतर एक 5-5 किलो अजून दोन्ही साईडला ॲड केलं. आज काय आपल्याला लय हेवी वर्कआउट करायचं नव्हतं, कारण काल तुम्ही माझी स्टोरी बघितली असेल. काल आपण ब्लड डोनेशन केलं आहे, त्याच्यामुळे सांगितलं आपल्याला एकदम लाईट वेटच वर्कआउट करायला. त्यानंतर 2-3 लेग प्रेसचे सेट मारले आणि घेतला शोल्डरचं वर्कआउट मारायला. शोल्डरचं वर्कआउट काय मी नेहमी शोल्डर प्रेसनं चालू करतो. ओव्हरहेड शोल्डर प्रेसला डंबेल घेतो. आता ह्यावेळी पण 12.5, 17.5 आणि 22.5चे डंबेल घेऊन 10-12 रेप्स मारून घेतले. यानं जरा शोल्डर जरा चांगले पंप होतात. त्याच्यानंतर म्हणलं आता साईड रेजेस मारावेत, लॅटरल रेस ज्याला आपण म्हणतो. लॅटरल रेसचा शर्ट घालून मारताना जरा पण पंप दिसत नव्हता. मग जरा हात वर केल्यावरती पंप बघा कसा दिसतोय. एवढं मारून झालं. त्याच्यानंतर म्हणलं आता मारावेत फ्रंट रेजेस. फ्रंट रेजेसचे पण 2-3 सेट मारून घेतले आणि म्हणलं आता रिअल डेडचा एखादा सेट मारावा. ह्या सेटमध्ये आपल्या शोल्डरचे मसल फायबर्स बघा एकदम क्लिअर दिसत आहेत. सगळा फ्रंट पोर्शन, बॅक पोर्शन आणि मिडल पोर्शन तिन्ही उठून दिसत आहेत. त्याच्यानंतर अपराईट रोडचे 2-3 सेट मारले आणि आजचा वर्कआउट संपवला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.